प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल आपण वाचतो. प्रभू येशू ख्रिस्त गेतशेमानी बागेमध्ये काही समय पित्यासोबत घालवण्यासाठी आलेला असताना प्रभूने शिष्यांना सांगितले की तुम्ही देखील माझ्यासोबत प्रार्थना करीत जागृत राहा. पण ज्या वेळेस प्रभू येशू ख्रिस्त प्रार्थना संपून येऊन पाहत होता, शिष्य झोपी गेले. प्रभूला किती वाईट वाटलं असेल, कारण त्यावेळेस प्रभूला या लोकांच्या प्रार्थनेच्या सपोर्टची गरज होती. कारण वचन सांगते की प्रभूचा जीव मरण प्राय आणि अति खिन्न झाल्यामुळे प्रभू त्यांना म्हणते की तुम्ही माझ्यासोबत थोडा वेळ जागे राहा. शिष्यांना सांगून देखील शिष्य प्रभू सोबत प्रार्थना करीत जागृत राहिले नाही. प्रियानो, प्रभूने आपली प्रार्थना स्टॉप केली नाही. आज आपल्याला काय शिकायचं आहे? अनेक वेळा आपण दुःखी होतो, निराश होतो की मी प्रार्थना विनंती देऊन पण माझ्यासाठी कोणी प्रार्थना केली नाही, कोणाच्या प्रार्थनेचा सपोर्ट मला मिळाला नाही आणि निराश होऊन आपण गिव्हअप करतो. आपण स्वतः प्रार्थना करण्याचं बंद करतो. आज आपल्याला शिकायचं आहे, कुणी आपल्याला सपोर्ट करो अथवा ना करो, हे आपलं आत्मिक युद्ध आहे आणि हे युद्ध आपण लढलंच पाहिजे. आपण कुणावर डिपेंड न राहता आपण स्वतः प्रार्थना केली पाहिजे. आपण निराश न होता आपली प्रार्थना कंटिन्यू आपण केली पाहिजे. हे आज या वचनातून आपल्याला शिकायचं आहे. प्रभू या वचनाकडे आपणा सर्वांना विपुलतेने आशीर्वाद देऊ आणि आपल्या प्रार्थनेचं युद्ध लढण्यासाठी आपण प्रत्येकांना